हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन. तर आपण नदी खोऱ्यांची माहिती पाहतो आहोत. ओके, म्हणजे गोदावरी, भीमा, कृष्णा, नर्मदा आणि तापी या नदी खोऱ्यांची पण माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत पैनगंगा नदी. ठीक आहे, पैनगंगा नदीबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा. ओके, तर सुरुवात करूयात. पैनगंगा नदी ही कोठे उगम पावते? पैनगंगा नदी ही बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगरामध्ये उगम पावते. ओके, पैनगंगा नदी कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते? तर बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामधून वाहते. कोणत्या? बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड व यवतमाळ. पैनगंगा नदीची लांबी किती किलोमीटर आहे? 495 किलोमीटर. किती? 495 किलोमीटर. ओके, नंतर पैनगंगा नदी ही कोणती वाहिनी नदी आहे? पूर्ववाहिनी नदी आहे, म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. ठीक आहे, पूर्ववाहिनी नदी आहे ती. नंतर पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदीची ती उपनदी आहे. नेक्स्ट, पैनगंगा नदी कोणत्या ठिकाणी वर्धा नदीस मिळते? तर जोगात या ठिकाणी. जोगात कुठे आहे हे जोगात ठिकाण? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ओके, नेक्स्ट, पैनगंगा नदीवर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात कोणता धबधबा आहे? सहस्त्रकुंड धबधबा. सहस्त्रकुंड धबधबा हा कोणत्या नदीवरती आहे? पैनगंगा नदीवरती आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड जिल्ह्यात आहे. आणि सहस्त्रकुंड धबधबा हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? किनवट तालुक्यात आहे. ठीक आहे, म्हणजे असे प्रश्न तुमचे बनतील याच्यामध्ये. नंतर पैनगंगा नदीच्या खोऱ्यात कोणती पिके घेतली जातात? ज्वारी व कापूस ही पिके घेतली जातात. ओके, नेक्स्ट, पैनगंगा नदीच्या खोऱ्यात काही प्रमाणात कोणते खनिज सापडते? तर दगडी कोळसा सापडते काही प्रमाणामध्ये. ओके, नेक्स्ट, पैनगंगा नदीस उजव्या बाजूने कोणती नदी येऊन मिळते? कयाधू ही नदी येऊन मिळते. कयाधू. ठीक आहे, उजव्या बाजूने कोणती नदी येऊन मिळते? कयाधू. ठीक आहे, कयाधू ही नदी उजव्या बाजूने कोणत्या नदीस मिळते असा सुद्धा प्रश्न येतो, पैनगंगा नदीस. ठीक आहे, नंतर पैनगंगा नदीस डाव्या बाजूने कोणती नदी येऊन मिळते? अडाण, वाघाडी, पूस, खुनी आणि आरणा. अडाण, वाघाडी, पूस, खुनी आणि आरणा. ठीक आहे, या नद्या पैनगंगा नदीस डाव्या बाजूने येऊन मिळतात. कोणत्या? अडाण, वाघाडी, पूस, खुनी आणि आरणा. नंतर जोड्या लावासाठी प्रश्न असा येऊ शकतो, धरण आणि ते कोणत्या नदीवरती आहे? तर इसापूर धरण जे आहे ते पैनगंगा नदीवरती आहे. पूस धरण जे आहे ते पूस नदीवरती आहे. सायकेड धरण जे आहे ते खुनी नदीवरती आहे. आणि वाघाडी धरण जे आहे ते वाघाडी नदीवरती आहे. ओके, नंतर विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? तर पैनगंगा ही नदी विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. नंतर उमरखेड, पुसद, दिग्रस, घाटंजी व पांढरकवडा ही शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत? पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात कोणती शहरे वसलेली आहेत? उमरखेड, पुसद, दिग्रस, घाटंजी व पांढरकवडा ही शहरे. ओके, नेक्स्ट, आता तालुक्याच्या ठिकाणी नदी. ठीक आहे, मेहकर हे पैनगंगा नदीवरती आहे. पुसद व महागाव पूस नदीवरती आहे. पुसद आणि महागाव पूस नदीवरती आहे. घाटंजी हे वाघाडी नदीवरती आहे. घाटंजी हे वाघाडी नदीवरती आहे. नंतर पांढरकवडा हे खुनी नदीवरती वसलेलं आहे. पांढरकवडा खुनी नदीवरती वसलेला आहे. ठीक आहे, आता हिवरा जिल्हा यवतमाळ हे ठिकाण कोठे आहे? पूस नदी पैनगंगाला जिथे मिळते तिथे हे हिवरा जिल्हा यवतमाळमधले ठिकाण आहे. नंतर पैनगंगा नदी कोणत्या ठिकाणी वर्धा नदीस मिळते? तर जोगाद या ठिकाणी. नंतर आर्णी व कापेश्वर ही धार्मिक ठिकाणे कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत? पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. आर्णी आणि कापेश्वर ही धार्मिक ठिकाणे कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत? पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. नंतर कापेश्वर हे कोणत्या नदीच्या काठावरती आहे? तर पैनगंगाच्या काठावरती आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे पैनगंगा नदीची आपल्याला ही माहिती आहे. ठीक आहे, याचा उगम कुठे झाला आहे? बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगरामध्ये. कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते? बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ. लांबी किती आहे? 495 किलोमीटर आहे. कोणती वाहिनी नदी आहे? पूर्ववाहिनी नदी आहे. पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा नदीची आहे. पैनगंगा नदी कोणत्या ठिकाणी वर्धा नदीस मिळते? जोगात यवतमाळ ठिकाणी. पैनगंगा नदीवर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात कोणता धबधबा आहे? सहस्त्रकुंड धबधबा आहे. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात कोणती पिके घेतली जातात? ज्वारी आणि कापूस. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात काही प्रमाणात कोणते खनिज सापडते? दगडी कोळसा. पैनगंगा नदीस उजव्या बाजूने कोणती नदी येऊन मिळते? कयाधू ही नदी. पैनगंगा नदीस डाव्या बाजूने कोणती नदी येऊन मिळते? अडाण, वाघाडी, पूस, खुनी आणि आरणा. ओके, नंतर जोड्या लावायचा. इसापूर धरण पैनगंगा नदीवरती आहे. पूस धरण पूस नदीवरती आहे. सायकेड धरण खुनी नदीवरती आहे. वाघाडी धरण वाघाडी नदीवरती आहे. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? पैनगंगा नदी. नंतर उमरखेड, पुसद, दिग्रस, घाटंजी व पांढरकवडा शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत? पैनगंगा नदीच्या खोऱ्यावरती वसलेले आहेत. तालुक्याच्या ठिकाणी नदी मेहकर, पैनगंगा नदी, पुसद व महागाव पूस नदी, घाटंजी वाघाडी नदी, पांढरकवडा खुनी नदी. हिवरा जिल्हा यवतमाळ हे ठिकाण कोठे आहे? पूस नदी पैनगंगा जिथे मिळते तिथे. नंतर पैनगंगा नदी कोणत्या ठिकाणी वर्धा नदीस मिळते? जोगाद या ठिकाणी. आर्णी आणि कापेश्वर धार्मिक ठिकाणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत? पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहेत. आणि कापेश्वर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीने हे पैनगंगा नदीची आपल्याला ही बेसिक माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे हे क्वेश्चन आन्सर याच्यासाठी बनवतो की हे पटकन तुमचे कन्सेप्ट तिथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आफ्टर ज्यावेळी आपल्याला या सगळ्या नद्या संपतील त्यावेळी मी ह्याच्यावरती आयोग कसा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो हे सुद्धा मी त्याची एक वेगळी सिरीज बनवेन. ठीक आहे, तर तत्पूर्वी तुम्हाला बेसिक तुमच्या जस्ट कन्सेप्ट
कन्सेप्ट क्लिअर व्हावा यासाठीच मी हे हा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्यासाठी हा विसरू नका. ठीक आहे, अँड थँक्स फॉर द वॉचिंग. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर 9691566542 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही याच्यावरती मला मेसेज करू शकता किंवा तुमच्या ज्या काही शंका असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट.